मी रोहिणी टाइम्स इथे शिक्षक म्हणून काम करते। पहा मित्रांनो, आमच्या शाळेची मराठी शाळेची खूप चांगली सजावट केलेली आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही पहा मस्त। आज लॅबचं उद्घाटनसुद्धा आहे, इंग्रजी लॅबचं। त्यानिमित्ताने हे पहा, आज 15 ऑगस्टसुद्धा आहे आणि लॅबचं उद्घाटनसुद्धा आहे। मस्त एकदम। मी रोहिणी टाइम्स इथे शिक्षक म्हणून काम करते। तर हे आपल्याला एडुस्पार्क या संस्थेने कम्प्युटर दिलेले आहे। तर याच्यामध्ये काय आहे की मुलांना खास इंग्लिश लँग्वेज शिकवण्यासाठी त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे। 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम या कम्प्युटरमध्ये आहे। तर याच्यामध्ये एक शिक्षक कम्प्युटर आणि हे बाकीचे राहिलेले 4 विद्यार्थी कम्प्युटर आहेत। तर याच्यामधून शिक्षक काय करणार की विद्यार्थ्यांना ज्या त्या इयत्तेनुसार त्यांचा अभ्यासक्रम या कम्प्युटरवरती लावून देणार किंवा तिथून तो पूर्ण हँडल करणार हे सगळे कम्प्युटर। आणि याच्यामधूनच 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचे एकूण 40 सेशन यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत। तर रोज आपण आपल्या वेळेनुसार आपल्या टाईमनुसार एक सेशन त्यांना लावून देणार आणि मग त्याच्यानंतर मुलं वर्गावाईज आपापला याचा अभ्यासक्रम शिकणार। पण याचं उद्दिष्ट एकच आहे की मुलांना इंग्लिश जास्त शिकावी, याच्यासाठी हे शासनाने दिलेले आहे। मित्रांनो, हे पहा, एडुस्पार्क या संस्थेने आपल्या मानवली शाळेसाठी खूप छान उपक्रम आणलेला आहे। बघा, त्यांनी इंग्रजी लॅब आपल्या शाळेमध्ये बनवलेली आहे। तिच्या आत उद्घाटन आहे। त्यासाठी आपले गावातील गावकरसुद्धा आलेले आहेत आणि त्या थोड्याच वेळात आपल्या मॅडमसुद्धा येतील। तर मित्रांनो, हा एक आपल्या शाळेसाठी आपल्या गावासाठी चांगला उपक्रम आहे। मित्रांनो, या उपक्रमाचा आपल्या सर्व विद्यार्थी वर्गाला चांगलाच फायदा होईल, मला असं वाटतंय। आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या रायगड जिल्हा परिषदेला शाळेला प्राप्त झालेली इंग्लिश लॅब या लॅबचे उद्घाटन सन्माननीय पंचायत समिती सदस्य रेश्माताई अनिल जोशी यांच्या हस्ते होणार आहे। त्याप्रसंगी रेश्माताई आपल्या शाळेत उपस्थित झालेल्या आहेत। तर सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने त्यांचं स्वागत करू इच्छिते। सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रजी गौरी साहेब यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचं स्वागत करायचं। धन्यवाद। 1 मिनिट बोलते फक्त, नंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत। संपूर्ण जग डिजिटल होत असताना आपण तरी कुठे मागे आहोत। आपला देशही प्रगतीपथावर आहे आणि विज्ञानाच्या अनेक क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केलेली आहे। त्याच धर्तीवर माझी जिल्हा परिषद मराठी शाळा कुठेही मागे राहू नये इतर शाळांच्या तुलनेमध्ये, आणि नक्कीच मराठी शाळा मागे नाही आणि मराठी शाळांची अजूनच प्रगती व्हावी या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेकडून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी लॅब म्हणजे 5 कम्प्युटर आलेले आहेत आणि त्या कम्प्युटरमध्ये संपूर्ण इंग्लिश भाषेमध्ये सॉफ्टवेअर आहे की जेणेकरून पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देऊन आधुनिक आपण परीक्षा पद्धतीकडे वळतोय आणि त्याचा संपूर्ण सराव या सॉफ्टवेअर मधून माझ्या विद्यार्थ्यांचा होणार आहे। आणि यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे सुद्धा मी आभार मानते आणि सन्माननीय रेश्माताई यांना विनंती करते की आपण या डिजिटल इंग्रजी लॅबचं आपल्या हस्ते उद्घाटन करावं। लॅबचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे दिलेले 5 कॉम्प्युटर आहेत, 4 विद्यार्थ्यांसाठी आणि एक शिक्षक कम्प्युटर म्हणून। शिक्षक जे काही शिकवतील ते या कम्प्युटरवरती विद्यार्थी करतील। गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।
त्या कम्प्युटर्स ऑन केले जात आहेत. मित्रांनो पाहू शकता सुंदर अशी कल्पना मांडलेली आहे आणि ती साकारसुद्धा आहे. आपल्या एडुस्पार्क या संस्थेने रायगड जिल्हा परिषदेला दिलेले ही अनमोल भेट आहे आणि रायगड जिल्हा परिषदेने त्याचं डिवायडेशन करून संपूर्ण जिल्ह्यात मराठी शाळांमध्ये वाटप केलेलं आहे. त्यात आपल्या 13 शाळा आहेत तालुक्यातल्या आणि त्यातच आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा मानवीची निवड झालेली आहे आणि खरोखरच हे मुलांना अतिशय उपयुक्त आहे आणि याचं प्रशिक्षण सन्माननीय रोहिणी मॅडमने घेतलेलं आहे. रोहिणी मॅडम पुन्हा मॅडमना 2 मिनिटात याचा वापर सांगा. याच्यामध्ये काय केलं की मुलांसाठी 1ली ते 10वीच्या मुलांसाठी अभ्यासक्रम दिलेला आहे फक्त इंग्लिशचा, म्हणजे मुलांना इंग्लिश बेसिक पासून शिकवता यावे याच्यासाठी. मग त्यांनी प्रत्येक वर्गावाईज 40 सेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मग आपण 1ली ते आपला जो विद्यार्थी असेल इथे तो शिक्षक बसेल आणि 4 विद्यार्थी 4 कम्प्युटरवरती. मग इथून तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना जे काही सेशन आहे इथं लावल्यानंतर 4ही कम्प्युटरवरती दिसणार आणि मग त्याच्यावरून ते मुलं ऐकणार बोलणार हे सगळं याच्यामध्ये दिले. त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी हेडफोन पण दिलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना. मुलं ऐकणार, मग परत त्याच्यामध्ये काही प्रश्नपत्रिका येतात ते मुलं सोडवणार त्याच्यामध्ये, मग मार्क्स वगैरे त्यांनाही लगेच समजणार आणि बोलूनही त्यांना त्यांची काही उत्तरं याच्यामध्ये द्यायची. नमस्कार. आज 15 ऑगस्ट या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद नियोजित ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला हे कॉम्प्युटरची लॅब उपलब्ध झालेली आहे. खरं तर जिल्हा परिषदेचा निधी हा पंचायत समितीला वर्ग होतो आणि त्या पंचायत समितीच्या सौभाग्यवती आमच्या जोशीताई उपस्थित झालेल्या आहेत. जोशीताई उपस्थित झाल्यानंतर मॅडम आपण या ठिकाणी आलात. हा कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते झाला. आपल्याकडं हे शाळेचा जर परिसर बघितला तर भविष्यात ह्या शाळेला एक देखणं स्वरूप द्यायला पाहिजे. आपल्या आलेली उपस्थिती एक पाटीच्या माध्यमातून कुठेतरी दिसेल ही मागणी पुरतं साधारण 5 ते 299चा एक कामाचा निधी आपण आम्हाला द्याल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि आजच्या शुभ दिनानिमित्त आपण उपस्थित झालात त्याबद्दल शाळा व्यवस्था समिती ग्रामस्थ मंडळ मानवी या ठिकाणी असलेल्या गोकुळ बारा मित्र मंडळ मानवी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एक मिनिट इथे बसून फोटो काढला आणि आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो होतो तर सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी पंचायत समितीच्या निधीतून आपल्या शाळेसाठी जी मागणी केली आहे ती मागणी तसेच मॅडम कडून वैयक्तिकरित्या त्यांच्याकडून सुद्धा शाळेसाठी ग्रंथालय कपाट आणि अध्यक्षांनी मागणी केलेली वरचं पेंटिंग हे मॅडमने देण्यासाठी आपल्याला कबूल केलं आहे, शब्द दिला आहे. त्याबद्दल मॅडमचा खूप खूप आभार. तुम्ही बसा ना. आणखी एक जण या. येतं का तिथे? फक्त बसायचं आहे. एअरफोन लावायचे पण मंजूर आणि केलं मॅडम. पुस्तकांची ज्यांनी सूचना मांडली आज आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. म्हणजे जगदीश पाटील ज्यांनी संकल्पना मांडली आपण त्याची अंमलबजावणी करतो आणि त्याचे अधिकार त्यांना देतो. त्याच्यामुळं तोही विषय संपलेला आपल्याला पुस्तकांची उपलब्धी होईल. आजच्या ग्रंथालय कपाट अकॅडमी केलेले वरती सभामंडप त्याला पेंटिंगची व्यवस्थापन करतो आणि अशी संकल्पना आणि अशा नवीन जी उद्घाटनाला आपल्याकडे माणसं येतील ती काहीतरी देऊन जातील. कारण आपण जी संकल्पना ठेवली ही करण्याची ठेवली आहे. त्यामुळे आजच्या या बोर्ड कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा शाळा व्यवस्था समिती मानवली त्याच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नंतर तू घे.